विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 26 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण सर्व चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे त्या देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच अपेडा ने तामिळनाडूतून कोणत्या देशासाठी GI टॅग असलेल्या मालेम साबुदाण्याची पहिली खेप हिरवा झेंडा दाखवून रवाना केली? ऑप्शन आहेत चीन, कॅनडा, अमेरिका की यापैकी कोणीही नाही. तर ही जी अपेडा आहे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडूमधून कॅनडा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो साबुदाण्याची पहिली खेप या ठिकाणी रवाना केली आहे. कॅनडाला आहे तर कॅनडाची कॅपिटल माहीत पाहिजे, ओटावा आहे. करन्सी आहे कॅनडियन डॉलर. प्राईम मिनिस्टर आहेत मार्क कार्नी. पुढील प्रश्न, कोणत्या IITने दुबई येथे AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले? तर ही जी IIT आहे ती आहे IIT मद्रास. IITचा फुल फॉर्म होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर आता IIT आला आहे तर या अनुषंगाने जेवढेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल जे प्रश्न असेल ते सर्वच बघून घेऊयात. पहिला प्रश्न आहे, IIT गुवाहाटीने पूर्व हिमालयात हिमनद्यांच्या धोक्यांचे निरीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने IIT कानपूर येथे आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेरेटेड इंटेलिजन्स हॅकेथॉनचे आयोजन केले. IIT दिल्लीमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कोरमंडलने संशोधन केंद्रासाठी IIT मद्रास सोबत करार देखील केला. यानंतर पाचवा मुद्दा, मिटीने IIT मद्रासमध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली. दिल्ली सरकार IIT कानपूरच्या सहकार्याने AI आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार आहे. IIT पटनाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर सुरू केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना बंडखोराची शिक्षा सुनावण्यात आली आहे? ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया की यापैकी नाही? तर हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते आहेत दक्षिण कोरियाचे. दक्षिण कोरियाला आहे, लक्षात घ्या, दक्षिण कोरियाच्या एका न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना बंडखोरीबद्दल आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर 2024 मध्ये देशात बेकायदेशीररित्या मार्शल लॉ लागू करणे, बंडाची कट कारस्थान रचणे आणि संसद कमकुवत करण्याचा प्रयत्न करणे या आरोपात ते दोषी ठरले. दक्षिण कोरिया ज्याची कॅपिटल आहे सिऊल, करन्सी आहे SK वॉन आणि प्रेसिडेंट आहे ली जे म्युंग. पुढील प्रश्न, श्रेया नाथन कोणत्या राज्याच्या पहिल्या ब्लाइंड जज बनल्या आहेत? तर या बनल्या आहेत केरळच्या. आता केरळला नारळाची जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं, परंतु नारळ सर्वात जास्त केरळमध्ये सापडत नाही. तर ते कुठे उत्पादन केलं जातं त्याचं? कर्नाटकमध्ये. हा लक्षात राहू द्या. केरळच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्यावर देखील एक नजर टाकूयात. केरळ सरकारने देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी एल्डरली बजेट सादर केले. केरळमध्ये AI आधारित आक्रमक वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी निओफाईड ID ॲप लॉन्च करण्यात आले. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधण्यात आली. केरळने बॅसिलस सबटिलिस याला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव घोषित केले. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकारात केरळ सर्वात पुढे आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट सुरू केले. केरळच्या सबरीमाला श्री धर्मशास्त्र मंदिरात मंडल पूजा आयोजित करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि जे शेवटी तुम्हाला होमवर्क विचारणार आहे त्याचं देखील प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू कोण बनली आहे? तर या आहेत हरमनप्रीत कौर. आणि तुमच्यासाठी पहिला होमवर्कचा प्रश्न आहे, हरमनप्रीत कौर या वुमन प्रीमियर लीग मध्ये कोणत्या संघाचे कॅप्टन आहेत? कमेंट करा. हरमनप्रीत कौर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली. भारताची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू बनून आणखी एक मान मिळवला. पुढील प्रश्न, कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे बिहार. लक्षात घ्या, बिहारला नक्षलवादी कारवायांपासून मुक्त घोषित करण्यात आले. मुंगेरमध्ये शेवटचा सक्रिय माओवादी सदस्य आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याने ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली. मुंगेर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की नक्षलवादाने प्रभावित 23 जिल्ह्यांमध्ये सध्या कोणत्याही जिल्ह्यात सशस्त्र नक्षलवादी गट सक्रिय नाही. पुढील प्रश्न, 3 दिवसीय राज्यस्तरीय इटकोरी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? सिक्कीम, छत्तीसगड, झारखंड की यापैकी नाही?
तर हा जो महोत्सव आहे तो झारखंडमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. झारखंडची जी कॅपिटल आहे ती आहे रांची. आता झारखंडविषयी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघूयात. माओवाद्याविरुद्ध ऑपरेशन मंगाबुरू झारखंडमध्ये राबवण्यात आले. झारखंडमध्ये 25 वर्षानंतर पेसा कायदा लागू करण्यात आला. झारखंडने आपला पहिला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी किताब देखील जिंकली आणि यावेळी झारखंडचा जो कॅप्टन होता तो होता ईशान किशन. भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली. पाचवा मुद्दा, 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 ची विजेतेपद झारखंडने जिंकले. 6. भारतातील पहिली खनन पर्यटन योजना झारखंडमध्ये सुरू होणार आहे. 7. हॉकीमध्ये झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला किताब जिंकला. 8. सरहुल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? 19, 21 की 20 फेब्रुवारी? तर हा जो दिवस आहे तो 21 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भाषांच्या संवर्धनाचा संकल्प देतो. याची सुरुवात बांगलादेशातील भाषा आंदोलनातून झाली. मातृभाषा ही ओळख आणि संस्कृतीचा आधार आहे, परंतु जातीकरणामुळे अनेक भाषा लुप्त होत आहे. युनेस्कोच्या मते दर 2 आठवड्यात एक भाषा नामशेष होते. पुढील प्रश्न, इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात कमी वयाचे वक्ते कोण ठरले? समर्थ गर्ग, श्रवण सिंग, रणवीर सचदेवा की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे रणवीर सचदेवा. 8 वर्षीय रणवीर सचदेवा इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात कमी वयाचे वक्ते ठरले. त्यांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि ओपन एआयचे सॅम ऑल्टन यांची भेट घेतली. पुढील प्रश्न, सोनपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली? बिहार, ओडिशा, राजस्थान की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे बिहार. बिहारची कॅपिटल आहे पटना, ओडिसाची आहे भुवनेश्वर आणि राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. बिहार आला आहे तर त्याविषयी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आलोक राग यांची बिहार कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बिहार पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अभया ब्रिगेड स्थापन केली. बिहारमधील गोगाबिल तलाव हा भारतातील 94वा रामसर स्थळ ठरला. बिहारमधील गोकुल जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर वेटलँड म्हणून नामांकित करण्यात आले. आशियातील प्रमुख साहित्यिक उत्सव उन्मेषाची 3री आवृत्ती पटना येथे आयोजित करण्यात आली. 6वा मुद्दा, पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित केले. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्न होता, पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे भव्य उद्घाटन कोणी केले? तर याचं राईट आन्सर आहे देवेंद्र फडणवीस. आता कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. कोणता देश जगात भुकेविरुद्ध लढण्यासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवणार आहे? तर तो आहे भारत. कोणत्या राज्यात लोसर उत्सव साजरा करण्यात आला? उत्तर आहे हिमाचल प्रदेश, कॅपिटल शिमला. डीआरडीओने कुठे ड्रोन पॅराशूटची यशस्वी चाचणी केली? चंदीगड या ठिकाणी. डीआरडीओ फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याचं जे मुख्यालय आहे ते आहे बंगळुरू या ठिकाणी. भारत आणि कोणत्या देशाने बागायतीवरील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाची बैठक आयोजित केली? तर ती केली आहे न्यूझीलंड यामध्ये. भारताने कोणत्या देशाला आपली पहिली हायस्पीड फेरी भेट दिली? उत्तर आहे मालदीव. अलीकडेच मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे आशा शर्मा. पुढील प्रश्न, भारताने AI इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या कोणत्या उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली? उत्तर आहे पॅक्स सिलिका. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या बँकेने व्हिसा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू केला? तर उत्तर आहे DBS बँक. नेक्स्ट, कोणत्या देशाने भारतासोबत डिजिलॉकर पायलट प्रकल्पासाठी करार केला? उत्तर आहे केनिया. विश्व सामाजिक न्याय दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 20 फेब्रुवारी रोजी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडे 6वी राष्ट्रीय रिव्हर राफ्टिंग स्पर्धा कुठे सुरू झाली? केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर की यापैकी नाही? तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 5,000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा आणि कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब करून, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा हा QR कोड स्कॅन करून देखील ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू.